हॅलो स्टुडंट्स, मी श्री जालेंद्र सातपुते सर आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आपण स्टँडर्ड 6th मॅथमॅटिक्समधील चॅप्टर नंबर 9 जो आहे SCF आणि LCM या चॅप्टरमधील पुढचा टॉपिक पाहणार आहोत। हायेस्ट कॉमन फॅक्टर्स दॅट इज कॉल्ड ॲज SCF। 2 नंबरचा SCF फाइंड आउट करायचा म्हणजे काय करायचं नेमकं ते आपल्याला समजून घेण्याआधी SCF चा अर्थ जो आहे तो आपण पाहूयात। पहा, H स्टँड्स फॉर हायेस्ट, बिगेस्ट सगळ्यात मोठा, मोठ्यात मोठा असलेला। कॉमन मीन्स द नंबर विच प्रेझेंट इन 2 rows और 2 लिस्ट, दोन्ही लिस्टमध्ये असलेला नंबर त्याला कॉमन फॅक्टर्स। फॅक्टर कशाला म्हणायचं ते आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे आणि वेगवेगळ्या नंबरचे फॅक्टर्स आपण फाइंड आउट केलेले होते। दिलेला जो काही नंबर असेल तो नंबर इतर कोणकोणत्या नंबरने डिव्हिजिबल आहे त्याची लिस्ट म्हणजे फॅक्टर्स असतात। सपोज हिअर इज एक्झाम्पल, फॅक्टर्स ऑफ 12 1 2 3 4 6 अँड 12 म्हणजे हा जो 12 नंबर आहे हा नंबर या सर्व नंबरने डिव्हिजिबल आहे। या सर्व नंबरने 12ला पूर्ण भाग जातो। It is completely divisible by these numbers and these numbers are called as factors of 12. Factors of 18 1 2 3 6 9 and 18. In this list of both factors 1 2 3 and 6, these are the common factors. 1 2 3 6 हे जे फॅक्टर्स आहेत ते दोन्ही लिस्टमध्ये आपल्याला दिसतात। वरच्या लिस्टमध्ये पण आहेत आणि खालच्या लिस्टमध्ये पण आहेत। अशांना काय म्हणायचं आपल्याला? कॉमन फॅक्टर्स। आणि मग या कॉमन फॅक्टर्समध्ये हायेस्ट जो असेल, सगळ्यात मोठा जो असेल, आता इथे 1 2 3 4 असे 4 फॅक्टर्स कॉमन आहेत। त्यातला 6 हा सगळ्यात हायेस्ट म्हणजे बिगेस्ट फॅक्टर असल्यामुळे या 6ला आपण या 2 नंबरचा 12 आणि 18 या 2 नंबरचा SCF असं म्हणणार आहोत। म्हणजे SCFचा अर्थ आपण या ठिकाणी लक्षात घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर आधारित असलेला जो काही प्रॅक्टिस सेट आहे तो प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे। तर इथे पुन्हा एकदा आपण पाहू, व्हॉट इज SCF? त्याला मराठीतनं मसावी असं म्हणतात। SCF इट इज हायेस्ट कॉमन फॅक्टर। SCF इज ऑल्सो कॉल्ड ॲज GCD, दॅट इज ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर। SCFला दुसरा एक पर्यायी शब्द आहे आणि तो आहे GCD आणि GCDचा अर्थ होतो ग्रेटेस्ट। G स्टँड्स फॉर ग्रेटेस्ट, C stands for common and D stands for divisor. तर SCF किंवा GCD या दोन्हीपैकी कोणताही शब्द आपल्याला आल्यानंतर त्याचा अर्थ जो आहे तो आपण लक्षात ठेवून त्याप्रमाणे कृती करायची आहे। तर प्रॅक्टिस सेट 24 जो आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 फक्त आपण आधी सोडूयात। क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे, पहा, फाइंड SCF ऑफ फॉलोइंग नंबर्स। त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे 45 अँड 30 यांचा आपल्याला SCF काढायचा आहे। तर SCF काढण्यासाठी आपण पहिली जी स्टेप आहे की दिलेले जे 2 नंबर्स असतील किंवा 3 नंबर्स असतील याचे फॅक्टर्स आपण लिहायचे आहेत, त्यांची लिस्ट बनवायची आहे। फॅक्टर्स ऑफ 45 1 3 5 9 15 अँड 45। आता हे फॅक्टर्स फाइंड आउट करण्यासाठी आपण हा जो 45 नंबर आहे त्याला कुणी पूर्ण भाग जातो त्याचा विचार करायचा आणि त्यासाठी आपले टेबल्स पाठ असणं गरजेचं आहे। त्याचे टेबल्स पाठ आहेत, पाढे पाठ आहेत, त्याची ही क्रिया वेगाने होणार आहे। फॅक्टर्स ऑफ 30ला कुणी भाग जातो तर 1 2 3 5 6 10 15 आणि 30। आता फॅक्टर्सच्या लिस्टमध्ये पहिला फॅक्टर 1 असतो। पहा, प्रत्येक संख्येचा, कोणत्याही संख्येचा पहिला फॅक्टर 1 आणि लास्ट फॅक्टर द नंबर इट सेल्फ। हे 2 फॅक्टर्स तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यायचेत आणि ते 2 फॅक्टर्स लिहिल्यानंतर मधले जे फॅक्टर्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे असतात। फर्स्ट फॅक्टर ऑफ एनी नंबर इज 1 अँड द लास्ट फॅक्टर ऑफ एनी नंबर इज द नंबर इट सेल्फ। स्वतः ती संख्या शेवटी येते। पहा, इथे 45 मध्ये पण लास्ट फॅक्टर 45 आलेला आहे। 30च्या लिस्टमध्ये लास्ट फॅक्टर हा 30 आलेला आहे। आता यामध्ये आपला कॉमन फॅक्टर्स जे आहेत ते शोधायचे आहेत दोन्ही लिस्टमध्ये असलेले। तर 1 हा तुम्हाला दोन्ही ठिकाणी सुद्धा अंडरलाईन करायचे आणि खाली इथे कॉमन फॅक्टर समोर 1 लिहायचा आहे। त्यानंतर 3 वरच्या लिस्टमध्ये आहेत परंतु खाली नाही, खालच्या लिस्टमध्ये पण आहेत। पहा 3 इट इज ऑल्सो कॉमन फॅक्टर।
Then next common factor is 5. 5 is also common factor. Then the next common factor is 9. 9 वर आहेत पण खाली नाही आहेत. नेक्स्ट कॉमन शोधा बघा, या ठिकाणी आहे 15. These 4 numbers are common factors 1, 3, 5 and 15. आता या फॅक्टर्समध्ये आपल्याला हायेस्ट म्हणजे बिगेस्ट कोण आहे तो जो असेल त्याला SCF म्हणायचं आहे, बाकीच्यांना SCF म्हणणार नाही आपण. तर या 1, 3, 5 and 15 मध्ये 15 is a highest or biggest factor, so it is your SCF. Highest common factor means SCF is equal to 15. म्हणजे या 2 नंबरचा SCF किती आलेला आहे, 15 आलेला आहे. नेक्स्ट इज 16 and 48. फॅक्टर्स ऑफ 16. 16 ला कुणी कुणी पूर्ण भाग जातो, तर 1, 2, 2 8 ज 16, 4 4 ज 16, 8 2 ज 16 and 16 1 ज 16. Therefore these are the factors of 16. In this way factors of 48, it is 1, 2, 3, 4, 6, 12, 16, 24 and 48. एवढ्या सगळ्या नंबर्सने, एवढ्या सगळ्या संख्यांनी 48 याला पूर्ण भाग जातो. Now find out the common factors. Which are the common factors? First common factor is 1. Then the second common factor is 2. Then the next common factor is 4. Then the next common factor is, look, 8. इथं 8 आहे परंतु खाली 8 नाही आहे. Then the next common factor is 16. 1, 2, 4 and 16. These are the common factors and the biggest of that list is number 16. Therefore 16 is your HCF. Highest common factor means SCF of these two numbers is 16. म्हणजे इथे आपण काय करतोय पहा, तर दिलेले जे 2 नंबर्स असतील त्यांचे फॅक्टर्स आधी लिहितोय, त्या फॅक्टर्समध्ये कॉमन फॅक्टर शोधतोय आणि त्या कॉमन फॅक्टरच्या लिस्टमधले सगळ्यात जो मोठा नंबर असेल, सगळ्यात जी मोठी संख्या असेल तेच आपलं आन्सर असतं, त्यालाच म्हणायचं असतं HCF किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर. 39 and 25. फॅक्टर्स ऑफ 39 1, 3, 13 and 39. एवढ्या 4 संख्यांनी 39 ला पूर्ण भाग जातो. फॅक्टर्स ऑफ 25 1, 5 and 25. आता यामध्ये आपण जर कॉमन पाहिले तर फक्त 1 हा एकच नंबर तुम्हाला कॉमन असलेला दिसेल. कॉमन फॅक्टर इज 1 and so the SCF or highest common factor of these two numbers is 1. इथे हा तुमचा SCF 1च येणार आहे कारण एकच कॉमन फॅक्टर सापडलेला आहे आणि तो आहे 1. नेक्स्ट इज 49 and 56. फॅक्टर्स ऑफ 49 1, 7 and 49. फॅक्टर्स ऑफ 56 1, 2, 4, 7, 8. 8 7 ज 56. 14 4 ज 56. 28 2 ज 56 and 56 1 ज 56. So these are the factors of 56. Now find out the common factors. 1. First common factor is 1. Then the next common factor is 7. And there are no common factors. आता आणखी कॉमन फॅक्टर्समध्ये आपल्याला सापडत नाही आहेत पहा. या दोघांचे कॉमन फॅक्टरमध्ये 2च नंबर्स आहेत 1 and 7. त्यातला बिग नंबर आहे 7. Therefore the SCF of these two numbers is 7. 7 is your answer. Next 120 and 144. आता पहा, जेव्हा आपल्याला हे अशा प्रकारे छोटे नंबर असतील तेव्हा तुम्ही त्यांचे फॅक्टर्स जे आहेत ते फाइंड आउट करू शकता सहज. थोडा वेळ लागेल परंतु आपण ते लिहू शकतो. त्याला भागाकाराची क्रिया मनातल्या मनात करून किंवा ज्याचे पाडेपाठ आहेत त्याला हे पटपट लिहिता येईल. पण अशा मोठ्या नंबर्सच्या बाबतीमध्ये आपण फॅक्टरची लिस्ट बनवणं जरासं कठीण जाणार आहे किंवा त्यामध्ये आपल्या चुका होऊ शकतात. आपण फॅक्टर्स लिहायला विसरू शकतो आणि नेमका असाच फॅक्टर आपण जर विसरलो की जो SCF असेल, आता समजा या लिस्टमध्ये 7 हा SCF आला बरोबर, पण जर मी इथे हा 7 लिहायला विसरलो तर तो कॉमन सापडणार नाही, म्हणजे तुमचा आन्सर काय होणार तिथे चुकणार आहे. आणि म्हणून इथे एक दुसरी मेथड आहे पहा की ज्या ठिकाणी तुमचे नंबर्स हे मोठे असतील ग्रेटर दॅन 50 म्हणजे 50 पेक्षा मोठ्या नंबरसाठी तुम्ही ही डिव्हिजन मेथड वापरायची आहे की ज्याद्वारे आपल्याला पटकन उत्तर मिळतं आणि आपलं उत्तर हे अचूक असतं.
त्याच्यामध्ये चूक होण्याची शक्यता नसते. त्यासाठी आपल्याला डिव्हिजन मात्र नीट करता येणं गरजेचं आहे. भागाकार ज्याला नीट करता येतो, डिव्हिजन ज्याला नीट करता येतो त्याला ही मेथड सोपी वाटणार आहे. तर काय मेथड आहे पाही, या मेथडमध्ये दिलेल्या 2 नंबरपैकी जो बिग नंबर असेल त्याला स्मॉल नंबरने डिवाइड करायचं आहे. तर या ठिकाणी 120 आणि 144 पैकी 144 हा बिग आहे आणि 120 हा स्मॉल आहे. तर या 144ला 120ने डिवाइड केलं आहे मी इथे. आतमध्ये 144 लिहिलेला आहे, इट इज डिव्हिडंड अँड 120 इट इज डिव्हिजर. तर याने आपण भाग दिल्यानंतर इथे 1चा भाग जाईल पहा, वरती 1 लिहिलं मी, 120 1 120 आणि इथे रिमाइंडर आले 24. एकदाच भाग द्यायचा आहे फक्त, इथे या मेथडचं वैशिष्ट्य. पुढे आणखी भाग वाढवायचा नाही आपल्याला. तर हा पहिला भाग दिल्यानंतर दुसरा भागाकार जो मी मांडलेला आहे याच्यामध्ये काय केलं आहे ते नीट समजून घ्या. तर इथे जे रिमाइंडर आहे, जी बाकी आहे ती पुढच्या भागाकारासाठी तुमचा डिव्हिजर असणार आहे. ती संख्या इथं आलेली आहे 24 आणि पहिल्या संख्येमध्ये जो डिव्हिजर होता तो आता आपला डिव्हिडंड होणार आहे 120. म्हणजे पहिल्या भागाकारातला डिव्हिजर हा दुसऱ्या भागाकारामध्ये डिव्हिडंड असणार आहे. आतमध्ये लिहायचं आहे त्याला, 120 जे इथे आहे ते इथे आतमध्ये लिहायचे आणि पहिल्या भागाकारातली उरलेली रिमाइंडर जी आहे ती या ठिकाणी डिव्हिजर म्हणून आपण दुसऱ्या भागासाठी घेणार आहोत 24. म्हणजे या 24ने 120ला डिवाइड करायचं आहे. 24 5 120 अँड द रिमाइंडर इज 0. जेव्हा तुमचं रिमाइंडर 0 येईल तेव्हा जो डिव्हिजर असेल तोच असतो SCF. म्हणजे आता अजून आणखी एक जर भागाकार करायची वेळ आली असती, आपल्याला जर या ठिकाणी रिमाइंडर काही आलं असतं तर आणखी एक भागाकार करायची वेळ आली असती. परंतु इथे दुसऱ्याच भागाकारामध्ये आपलं उत्तर सापडलेलं आहे. ज्या भागाकारामध्ये रिमाइंडर 0 येईल त्या भागाकाराचा जो डिव्हिजर असतो तो आपला SCF समजायचा आहे. म्हणजे इथे SCF ऑफ 120 अँड 144 इज 24. इट इज युअर SCF. अशा पद्धतीची ही एकदम सोपी अशी डिव्हिजन मेथड आहे की ज्या डिव्हिजन मेथडने आपल्याला पटकन उत्तर मिळू शकतं. ही मेथड फक्त 50 पेक्षा मोठ्या संख्यांचा जर आपल्याला SCF काढायला विचारला असेल तर आपण ही मेथड वापरायची आणि 50 पेक्षा जर लहान संख्या असतील तर त्यासाठी ही पहिली जी आपली मेथड आहे की ज्यामध्ये आपण फॅक्टरच्या लिस्ट बनवतोय ती मेथड आपण वापरणार आहोत. द नेक्स्ट प्रॉब्लेम इज 81 अँड 99. इथे पण संख्या मोठ्या आहेत पहा, म्हणून 99 इज अ बिग नंबर, त्याला मी 81ने डिवाइड केलेला आहे. 81 1 81, सबट्रॅक्शन केलंय, द रिमाइंडर इज 18. आता दुसऱ्या डिव्हिजनमध्ये मला काय करावं लागेल, तर या 81ला या रिमाइंडरने डिवाइड करायचं आहे. म्हणजे मी ते पहा 81 डिवाइडेड बाय 18. 18 4 72 होतात, 18 5 90 होतात. तो नंबर 81 पेक्षा मोठा आहे. आपला 81 हवेत किंवा 81 पेक्षा स्मॉल नंबर हवा, तर 18 4 72 सबट्रॅक्शन करून रिमाइंडर 9 आलेला आहे. इथे पहा दुसऱ्या डिव्हिजनमध्ये सुद्धा तुमचा रिमाइंडर उरला म्हणून तिसरं डिव्हिजन करायचं आहे. तिथे पण तेच करणार आपण की जो रिमाइंडर आहे तो डिव्हिजर होईल आणि जो डिव्हिजर आहे तो डिव्हिडंड होईल. पहा इथे हा जो 18 आहे याला या 9ने डिवाइड करायचं आहे आपल्याला पुढच्या भागाकारामध्ये. तर 18ला 9ने डिवाइड केल्यानंतर 9 2 18 अँड द रिमाइंडर इज 0. 18 - 18 इट बिकम्स 0. आणि आता 0 ज्यावेळेस आपला आन्सर ज्या डिव्हिजनमध्ये आलेला आहे त्या डिव्हिजनचा डिव्हिजर आहे 9 आणि हा डिव्हिजर म्हणजेच आपण आपल्या या दोन संख्यांचा SCF असणार आहे. SCF ऑफ 81 अँड 99 इज 9. In this way you can find out the answer by division method. Next number 24 and 36. आता हे नंबर 50 पेक्षा लहान आहे त्यामुळे यांचे आपण फॅक्टर्स लिहू शकतो. 24चे फॅक्टर्स आहेत 1 2 3 4 6 8 12 अँड 24. या सर्व नंबर्सने 24 हा डिव्हिजिबल आहे. 24ला या सर्व नंबरने पूर्ण भाग जातो. फॅक्टर्स ऑफ 36 1 2 3 4 6 9 12 18 and 36. Now find out the common factors. 1. First common factor is 1. Second common factor is 2. Third common factor is 3. Fourth common factor is 4. Fifth common factor is 6. And the next common factor is 12. आता एवढे कॉमन फॅक्टर्स सापडलेत पहा आपला 1 2 3 4 6 आणि 12. आता यातला सगळ्यात बिगेस्ट, सगळ्यात हायेस्ट, सगळ्यात मोठा कोण आहे 12. आणि म्हणून 12 हा काय झाला याचा HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर.
या लिस्टमध्ये सगळ्यात मोठा नंबर 12 आहे, तोच आपला SCF असणार आहे. नेक्स्ट इज 25 अँड 75. फॅक्टर्स ऑफ 25 1, 5 अँड 25. फॅक्टर्स ऑफ 75 1, 3, 5, 15, 25 अँड 75. एवढे नंबर्स आहेत. आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स आपण पाहू. 1, then the next common factor is 5 and next common factor is 25. These three numbers are common factors. आता या तिघांमध्ये सगळ्यात बिगेस्ट हायेस्ट कोण आहे? 25, म्हणून हा तुमचा SCF असणार आहे. 25 is a SCF of 25 and 75. The next number is 48 and 54. Factors of 48 1, 2, 3, 4, 6, 12, 16, 24, 48. Factors of 54 1, 2, 3, 6, 9, 27 and 54. Now find out the common factors. 1, then the next common factor is 2, next common factor is 3, next common factor is 6. 12 आहेत, खाली नाही आहेत. 16 नाही आहेत, 9 वर नाही आहेत, 27 वर नाही आहेत. 1, 2, 3 आणि 6 एवढे कॉमन फॅक्टर्स आहेत. त्यातला सगळ्यात मोठा कोण आहे? 6. देअरफॉर 6 इज युअर SCF. हायेस्ट कॉमन फॅक्टर्स ऑफ दॅट इज SCF. हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच काय? शॉर्टकटमध्ये SCF. तो किती आला? 6 आला. अँड द लास्ट 150 अँड 225. पहा इथे बिग नंबर्स आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण डिव्हिजन मेथडचा वापर करणार आहोत. 150 आणि 225 मध्ये 225 हा बिग नंबर आहे, तो आत लिहायचा आहे आणि त्याला 150 डिवाइड करायचं आहे. 1चा भाग दिला मी, 150 मायनस केले, 75 रिमाइंडर आलं. आता या 150ला 75ने डिवाइड करायचं दुसऱ्या भागाकारामध्ये. एकदाच भाग द्यायचा आहे फक्त. पाहिजे हे वैशिष्ट्य आहे, एकदाच भाग द्यायचा आहे आणि जी बाकी उरेल, जे रिमाइंडर उरेल त्याने परत त्याच्याच डिव्हिजरला भाग द्यायचा आहे. तो दुसरा भागाकार असेल. परत जर बाकी उरली तर तिसरा भागाकार करायचा आहे, परत बाकी उरली तर चौथा भागाकार करायचा आहे. एकदाच भाग देऊन आपण या मेथडने आन्सर फाइंड आउट करू शकतो. तर 75 टू 150. इथे आन्सर तुमचं खाली 0 आलेला आहे. रिमाइंडर 0 रिमाइंडर आलेला असताना ज्याने आपण भाग दिला तो आपला SCF. 0 रिमाइंडर आले असताना आपण भाग कोणी दिला आहे? 75 ने. म्हणून या दोन संख्यांचा HCF हा 75 असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे हा जो काही प्रॅक्टिस सेट 24 आहे त्यातला क्वेश्चन नंबर 1 सोडवलेला आहे. व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला आपण लाईक करायला विसरायचं नाही आहे. आणि ही जी उदाहरणं आपण आत्ता सध्या इथे सोडवलेली आहेत ते आपण आपल्या मॅथच्या वहीमध्ये लिहून घेणं अपेक्षित आहे. धन्यवाद.